नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या टेक पाटील यूट्यूब चॅनलमध्ये. नाशिक न्यूज. जिल्ह्यातील जास्तीत जास्त अंगणवाड्या स्मार्ट करण्यात याव्या, त्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावेत. अंगणवाडीतील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षणाची योग्य पद्धतीने धडे देण्यात यावे, अशा सूचना राज्याचे महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त कैलास पगारे यांनी केल्या. आयुक्त पगारे यांनी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने अंगणवाडी, खंबाळे तसेच त्र्यंबकेश्वर रुग्णालयातील बालोपचार केंद्राला भेटी दिल्या. महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे, जिल्हा बालविकास अधिकारी सुनील दुसाने, जिल्हा परिषदेतील महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यकारी अधिकारी प्रताप पाटील, प्रकल्पाधिकारी भारती केंदगे, सचिन शिंदे, संजय कोंडारे, पंडित वाकडे, श्वेता गडाख आदी उपस्थित होते. पैने येथील अंगणवाडी केंद्रात बालकांची संख्या चांगली आढळून आली. आयुक्त पगारे यांनी अंगणवाडीतील विविध योजनांचा सविस्तर आढावा घेतला. पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी अंगणवाडी केंद्र महत्त्वाचे आहे, त्यामुळे येथे बालकांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. पोषण ट्रॅकरबाबत श्री पगारे यांनी अंगणवाडी सेविकांना विचारणा करीत त्यांचा आढावा घेतला. ऑनलाईन पद्धतीने सर्व माहिती अपडेट केली जात आहे की नाही याची शहानिशा केली. नियमित आहारातील पाककलेबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. खंबाळे येथील अंगणवाडी परिसरातील परसबागेचे कौतुक करीत श्री पगारे यांनी येथे वृक्षारोपण केले. जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्या स्मार्ट केल्या जात असल्याची माहिती प्रताप पाटील यांनी दिली. उपस्थित गर्भवती महिलांशी त्यांनी संवाद साधला. तर ही होती स्मार्ट अंगणवाडीविषयक माहिती. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट करा. धन्यवाद.